हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व दिलेले आहे. तुळशीला देवाचे स्थान दिलेले आहे. तुळस ही लक्ष्मीचा अवतार मानली जाते आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवता. असेही म्हटले जाते की जर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर नियमितपणे तुळशीची पूजा करावी. तुळशीच्या रूपाने तुम्ही देवी लक्ष्मीचीच पूजा करत असतात आणि याने तुमची आर्थिक संकटे दूर होण्यास मदत होते. पण अनेकांच्या घरात तुळस नसते किंवा काही कारणास्तव तुळस खराब होते आणि त्यांना जर तुळस परत लावायची असेल किंवा नवीन तुळस तुम्हाला लावायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. जर तुमच्या घरी तुळस नसेल किंवा तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तर ती नेहमी कार्तिक महिन्यात लावायचा प्रयत्न करा. कारण कार्तिक महिना हा उत्तम महिना मानला जातो. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप घरी आणले तर लक्ष्मीचे आगमन होते असे म्हटले जाते. कार्तिक महिन्याच्या गुरुवारी ही तुळस लावावी. कारण गुरुवार हा विष्णूंचा दिवस असून श्री विष्णूला तुळस फार प्रिय आहे. त्यामुळे कार्तिक महिन्याच्या गुरुवारी तुळस लावावी असे म्हटले जाते. आता ही तुळस कोणत्या दिशेला असावी तर वास्तुशास्त्रानुसार तुळस नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावी. या दिशेला देवाचा वास असल्याचं म्हटलं जातं. याचबरोबर ईशान्येला देखील तुम्ही तुळशीचे रोप ठेवू शकता. इथे तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक परिणाम आपल्याला घरात दिसून येतात. परंतु नेहमी लक्षात ठेवा की घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळस लावू नये. जर तुम्ही दक्षिण दिशेला तुळस लावली तर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते. हिंदू धर्मात नेहमी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अंगणात तुळस ठेवण्याची प्रथा आहे. मात्र जिथे रद्दी, शूज किंवा चप्पल काढलेली असेल अशा ठिकाणी कधीही तुळशीचे रोप ठेवू नये. तुळस नेहमी मातीच्या कुंडीत लावावी. प्लास्टिकची कुंडी कधीही वापरू नका. आणि ही मातीची कुंडी तुम्ही गेरूने रंगवू शकता आणि शक्य असल्यास त्यावर चुन्याने किंवा हळदीने श्रीकृष्ण असे मोठ्या अक्षरात लिहावे. त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीची पूजा करताना एक नियम लक्षात ठेवावा की सायंकाळी कधीही तुळशीला स्पर्श करू नये. नियमितपणे सकाळी तुळशीची पूजा करावी, संध्याकाळी. याशिवाय एकादशी, रविवारी, चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी देखील तुळशीला स्पर्श करू नये. याचबरोबर रविवारी तुळशीला पाणी घालू नये असेही म्हटले जाते. धन्यवाद.